तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण चर्चा करतोय खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने। मूळ मुद्दा असा, खोपोली नगरपालिका ही खूप महत्त्वाची आहे। अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती। आता मग पुन्हा एकदा महेंद्र थोरणे जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली। आमदार महेंद्र थोरणे सुद्धा मॅरेथॉन बैठका घेताना दिसून येत आहे। मूळ मुद्दा असा आहे, कुलदीप शेंडे आता जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत। अनेक मित्रपक्ष असतील, आपल्या सहकाऱ्यांच्या किंवा माजी नगरसेवकांच्या वेगवेगळ्या गाठीभेटी घेऊन मोर्चेबांधणी करायला दिसून येत आहे। उच्च शिक्षित आणि अनेक वर्ष राजकारणामध्ये, त्यांचे वडील सुद्धा राजकारणामध्ये होते, शेतकरी कामगार पक्षाचे नगराध्यक्ष होऊन गेलेले। अशा वेळेला वडिलांच्या अनुभवाचा फायदा घेऊन पुन्हा एकदा थेट नगराध्यक्ष पदासाठी जे कुलदीप शेंडे एक आक्रमक, अभ्यासू आणि मित्र परिवारामधला एक चेहरा जो आहे तो आपल्याला या निवडणुकी निमित्त आपल्याला दिसणार आहे। त्यामुळे कुलदीप शेंडे हे शिंदे शिवसेनेचे उमेदवार जवळपास निश्चित झालेले आहे। आता बाकीचे उमेदवार जे नगराध्यक्ष पदाचे जे ते जाहीर होणार आहेत। मात्र येत्या काळामध्ये कुलदीप शेंडे जे आहे मोर्चेबांधणी ज्या दृष्टीने करायला सुरुवात केली, मॅरेथॉन बैठक घेत आहे, त्यामुळे आता कुलदीप शेंडेंकडे अनेक नजरा लागलेल्या आहेत। त्यांची घोषणा कधी होते, युती कुणासोबत होते, त्यामुळे कुलदीप शेंडेंच्या राजकीय समीकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे ते कुलदीप शेंडेंच्या भावाला जे सुरेश लाडांची मुलगी दिलेली आहे, त्यामुळे सुरेश लाड सुद्धा खोपोली नगरपालिकेकडे लक्ष घालतील। त्यामुळे अशा अनुषंगाने जर आपण चर्चा केली, आगामी काळामध्ये कुलदीप शेंडे कशा पद्धतीने राजकारण करतायत, कशा प्रकारे प्रचार करतात हे आगामी काळामध्ये दिसेल। मात्र कुलदीप शेंडे आता मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात तरुणांची फौज त्यांनी उभा केलेली आहे। सोशल मीडियातून कुलदीप शेंडेने सक्रिय राजकारणामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात दिसताना येत आहे। त्यांचा सुद्धा चाहता वर्ग जो सोशल मीडियातून जे आहेत वेगवेगळे व्हिडिओ सादर केले जात आहेत। कुलदीप शेंडे कसे खोपोलीच्या राजकारणासाठी योग्य आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न शेंडे परिवाराकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो। त्यामुळे शेंडे परिवार हे आता खोपोलीच्या राजकारणामध्ये जोरदार टक्कर इतर जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला देणार का, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे कुलदीप शेंडे मोर्चेबांधणीला कामाला लागले असंच मला काही हरकत नाही। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।